आज आपण एकदम गुड्डे बिस्किटसारखी खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवणार. तेही आपण पिठामध्ये तेल, तूप, डालडा, मोहन म्हणून काही न वापरता फक्त घरातली एक गोष्ट आपल्याला यामध्ये वापरायची, ती म्हणजे दुधावरची साई. जी आपण दूध तापवतो, दुसऱ्या दिवशी जी साई निघते जाडसर, ती साई आपल्याला इथे अर्धी वाटी घ्यायची आणि अर्धी वाटी दूध आपल्याला इथे घ्यायचे. आता हे प्रमाण कसं घेतले तर 2 वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर आपल्याला इथे घ्यायचं आहे. मलई अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी मलई, अर्धी वाटी पिठी साखर हे सगळं एकत्र करून मिक्स करायचं आणि गॅसवरती एक उकळी आपल्याला याला काढून घ्यायची. उकळी आली की हे कोमट होऊन द्यायचं आणि कोमट असताना यामध्ये मैद्याचं पीठ घालायचं. वजनी प्रमाण म्हणशाल तर अर्धा किलो आहे आणि वाटीने म्हटलं तर 2 वाट्या एवढं मैदा आपण इथे घेतलेलं आहे. आता हे कोमट दुधामध्ये आपल्याला हे मैदा घालून घ्यायचा, घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आणि गोळा मळून झाला की लगेच शंकरपाळी करायला घ्यायची. गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे, इथे चपाती अशी लाटून घ्यायची, फोड करून असा परत एकदा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग अर्धा इंचाच्या जाडीच्या आकाराची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून घेतली की पिझ्झा कटरने शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या. शंकरपाळ्या नाजूक करायच्या कारण आपण जाडी भरपूर ठेवलेली आहे आणि रुंदी आपल्याला जी आहे ना ती कमी ठेवायची. चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घेतली की मंद आचेवरती आपल्याला हलकंसं गरम झालेल्या तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्या. थोड्याशा आपल्याला त्या जास्त घालायच्या जेणेकरून त्यांना लेयर्स खूप पटकन सुटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धीमे धीमे ती तळली जाते, ज्यामुळे तिच्यामध्ये खुसखुशीतपणा खूप वाढतो. आधीमध्ये आपल्याला हिला हलवून घ्यायचे, जास्त अशा हलवायची नाही आहे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. असा छान सोनेरी कलर आला की आपल्याला तेलातनं काढून घ्यायची. याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपण इथे करून घेतलेल्या आहे. बघू शकता मोहन म्हणून आपण पिठाला तेल, तूप, डालडा काहीच चोळून घेतलेलं नाही आहे, तरी खूप पदर सुटलेले आणि खूप खुसखुशीत झालेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी बिस्किटासारखी